सुद्धा फोटोशूटसाठी मस्त असं ठिकाण पाहिजे का? तर आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या नवी मुंबईमध्ये असलेलं फेमस असं लोकेशन. ते लोकेशन आहे उल्वे येथे आणि रामबाग या नावाने ते फेमस आहे. रामबाग हे एक गार्डन आहे. गार्डन मध्ये खूप छान प्रकारे त्यांनी छान असा सनसेट येतो तिथे आणि खूप छान ग्रीनरी दिलेली आहे. त्यासोबतच बाजूला मंदिर, वॉशरूम, कपडे चेंज करण्यासाठी जागा सर्व काही आहे. आणि आपल्या नवी मुंबईमध्ये फोटोग्राफरला विचारलं की ते हेच लोकेशन तुम्हाला सजेस्ट करतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. जर तुमचं लग्न होणार असेल, बाळाचा फोटोशूट करायचा असेल, बेबी शूट करायचं असेल तर ते तुम्ही ह्या ठिकाणी नक्कीच करू शकता. इथे कोणत्याही प्रकारची फी नाहीये. आपण तिथे जाऊन डायरेक्ट फोटोशूट करू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो नमस्कार. तर खूप दिवसानंतर आज व्लॉगला स्टार्ट केले आणि आज स्पेशल डे म्हणजे प्रिशाचा बड्डे 8 तारखेला आणि तिच्या बाबांचा बड्डे असतो 9 तारखेला. सो बाहेर छान अशा लोकेशनला आले मी. तर म्हटलं चला खूप दिवस झालं ब्लॉग नाही केला, सो आज मस्त ब्लॉग करूया आणि ते लोकेशन तुमच्यासोबत शेअर करूया. सो हे लोकेशन कोणतं आहे बऱ्याच जणांना माहीतही असेल. फोटोशूटसाठी तर एकदम परफेक्ट असं लोकेशन आहे. ते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये पुढे दाखवतेच. सो बघा छान असं इकडे सनसेट वगैरे आलेलं आहे. तर इकडनं एंट्री पॉईंट आहे आणि इकडे साईडला पार्किंग आहे आणि समोरच तुम्ही बघत असाल तर इथे म्हसेश्वर मंदिर हे उल्व्यामध्ये रामबाग म्हणून गार्डन आहे आणि बाजूला छान असं एक इथे ग्राउंड आहे. इकडे मंदिर आहे आणि बाजूला छान असं इकडे गार्डन आहे. ते गार्डन मी तुम्हाला आता दाखवते. बऱ्याचदा फोटोशूटसाठी हे खूप छान असं लोकेशन आहे आणि थोड्या वेळानंतर इथे अजून छान असा लुक येतो, तोही तुमच्यासोबत मी शेअर करेन पुढे. सो व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर इथे मंदिराच्या बाजूला आहे प्लेइंग एरिया. ते बघा लहान प्रिशू इकडे बघ. अरे वा काय करतेस तू. तर इकडे बघा साईडला इथे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला ना इकडे छान असं थोडंसं प्लेइंग एरिया आहे लहान मुलांसाठी आणि गार्डन मेन इकडे. ते नंतर पाहूया आपण. तर इकडे तुम्ही पाहू शकता इकडे खूप छान अशी म्हणजे सगळीकडे ग्रीनरी म्हणजे झाडं वगैरे लावलेली आहेत, त्याच्यामुळे लुक ना खूप छान असं येतोय. सो इथे बाजूला प्लेइंग एरिया झाल्यानंतर ना इकडे गार्डन आहे. सो हा गार्डनचा एंट्री पॉइंट आहे. सो बऱ्याचदा इकडे ना लहान मुलांचे म्हणजे बर्थडेचं फोटोशूट किंवा मग 9 मंथचं बेबी शूट वगैरे जे काही प्रेग्नन्सी शूट वगैरे असतं ना ते इकडे शूट बऱ्याचदा केलं जातं. इथे खूप छान म्हणजे लोकेशन खूप छान आहे फोटोशूटसाठी. हे बघा सगळीकडेच म्हणजे एवढा छान असं फुलांनी वगैरे लुक दिलेला आहे, त्याच्यामुळे इकडे फोटोशूट वगैरे करायला खूप छान लोकेशन आहे. आणि तिकडे त्या पलीकडच्या साईडला ना फोटोशूट ऑलरेडी चालू पण आहे कोणाचं तरी. सो चला मी तुम्हाला दाखवते इकडनं थोडंसं. आतमध्ये बरंच म्हणजे काम केलेलं आहे आणि अजून थोडं थोडं म्हणजे रिपेअरिंगचं काम वगैरे पण इकडे चालू आहे. तुम्ही इकडनं मोबाईलमधूनच बघत असाल की किती छान व्ह्यू येतोय सगळीकडून, सनसेट वगैरे सगळं. आणि थोड्या वेळानंतर ना इकडे लाईट वगैरे लावतात त्यावेळेस अजून छान लुक येतो इथे. तर इकडे बघा म्हणजे बरंच मोठं हे गार्डन आहे. आम्ही सुद्धा पहिल्यांदाच आलो आहे, पण फोटोशूटसाठी मला सुद्धा म्हणजे मी फोटोग्राफरला विचारलेलं ना तर तेव्हा ते लोकेशन इथे सजेस्ट केलेलं, गुगलवरती वगैरे बघितलेलं. इकडे तुम्ही पाहू शकता तिकडे ना फोटोशूट चालू आहे 9 मंथचं वगैरे असं वाटतं. इकडे बघा खूप छान असं इकडे सगळं फ्लावर्स झाडं वगैरे खूप खूप मस्त लोकेशन आहे. सो इकडे जर कोणी असेल आणि जर फोटोशूट वगैरे करायचं असेल ना तुम्हाला तर हे एकदम बेस्ट लोकेशन आहे. फोटोग्राफरला जरी विचारलं ना तरी तुम्हाला तो म्हणजे हे लोकेशन सजेस्ट करेन. बऱ्याचशा म्हणजे असं गोल राऊंड आहे तिकडनं. मी आता परत तिकडनंच चालले, पण तुम्ही इथे पाहू शकता की हे सगळं जे आहे ना म्हणजे झाडं, ग्रीनरी, बाजूचं लोकेशन वगैरे सगळं खूप खूप छान आहे. त्याच्यामुळे फोटो इथे खूप छान येतात. आणि हे जे लॅम्प वगैरे दिसत आहेत ना सो काहीतरी इथे टायमिंग आहे 6-6:30 वाजता. तर हे लाईट्स वगैरे लागतात इथे, कारंजे वगैरे लागतात, तर त्यावेळेस लुक खूपच छान येतो अजून. तर बघा इकडे म्हणजे जी फ्रेम दिसते ना मोबाईलची त्या फ्रेममध्येच पाठीमागे लोकेशन वगैरे किती छान वाटते. सो बघा फोटो तर किती छान येतील इथे. आणि आज स्पेशल दिवस आहे म्हणजे माझ्या प्रिशाचा बड्डे 8 तारखेला आणि 9 तारखेला प्रिशाच्या बाबांचा बड्डे असतो. सो दोघांचा पण बड्डे आम्ही एकाच दिवशी सेलिब्रेट ती झाल्यापासून म्हणजे फर्स्ट बड्डेपासून एकाच दिवशी सेलिब्रेट करतोय 8 तारखेला. सो आज तो सेलिब्रेशनचा दिवस आहे, त्यासाठी बाहेर छान असं गार्डनला आलेलो.
तर बघा समोरचा, आता मी तिकडे गेली ना तो तुम्हाला तिकडचा भाग दाखवला. आता इकडे पलीकडच्या साईडला पण ना म्हणजे गोल राऊंडवरती असं बरंचसं स्पेस आहे आणि ते छान असं बाग वगैरे म्हणजे दिलेले, झोपाळे वगैरे दिलेले आहेत बसायला. आणि नंतर माझ्या मते इथे लाईट्स वगैरे लागतात ना, त्या खूप छान दिसतात. सो कोणाला जर तुम्हाला लोकेशन इथलं सर्च करायचं असेल ना, कारण हे लोकेशन खरंच खूप छान आहे. इकडे बघा नवीनच झाडं वगैरे ही लावलेली आहेत, किती छान त्यांना फुलं वगैरे आलेले आहेत आणि एवढा छान व्ह्यू वाटतो ना इकडचा. सो लोकेशन जर तुम्हाला प्रॉपर बघायचं असेल तर तुम्ही गुगलवरती रामबाग गार्डन म्हणून टाकू शकता उलव्यामधलं, तुम्हाला लगेच लोकेशन दिसेल. फोटोज वगैरे पण दिसतात तिथे. फोटोजमध्ये जेवढं छान वाटत ना तेवढं रिअलमध्ये खूप छान आहे. इकडे इकडे सगळीकडे ग्रीनरी असल्यामुळे ना खूपच छान लुक आले सगळीकडेच. ए झालं प्रिशा खेळून? तिथून चढा ना, इथून या ना. मग या तिकडनं जा. त्याच ठिकाणी ना इकडे फोटोशूट वगैरे चालू आहे, कारण लोकेशन फोटोशूट साठीच आहे. इकडे बेबीचं फोटोशूट चालू आहे. प्रिशा मस्त एन्जॉय करतेस ना? हाय कर, हाय. मस्त एन्जॉय करायचं चाललंय ना? तर इथे गार्डनचं स्पेस ना लहान मुलांसाठी खूपच छान आहे. इकडे बघू शकता म्हणजे बरेचसे खेळणे आहेत, त्यामुळे मी सगळीकडे गार्डन आतमध्ये फिरून आले. पण प्रिशाचं काही इथून अजून तिचं मन भरत नाहीये, त्याच्यामुळे ती अजून इथे खेळतेच आहे. या परत आहे, परत आहे. या 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 या. तिकडे बरोबर करा ना. हाय मेन फुल व्ह्यू इथे बघू शकता. खूप छान असा सनसेट आलाय आणि जे गुगलवरती वगैरे हे लोकेशन सर्च केल्याच्या नंतर जो व्ह्यू दाखवतात ना लोकेशनचा, सो ते हे इथे कारंजा वगैरे सुरू झाल्याच्या नंतर त्यामध्ये लाइटिंग्स वगैरे लागतात आणि ते लोकेशन म्हणजे खूप छान वाटतं. सो गुगलवरती एकदा तुम्ही नक्की सर्च करून बघा. आणि जर इकडे कुठे तुम्ही असाल ना नवी मुंबईमध्ये, जर फोटोशूटसाठी बेस्ट लोकेशन पाहिजे असेल तर हे लोकेशन एकदम बेस्ट आहे फोटोशूटसाठी. तुम्ही पाहू शकता इकडे बऱ्याच ठिकाणी ना मस्त असे फोटोशूट वगैरे चालू आहेत. आणि थोड्या वेळानंतर म्हणजे इथे बघा सनसेट आला ह्या टाईमला तर खूप छान फोटो येतात. जसे मोबाईलमध्ये सुद्धा खूप छान फोटो येतात, पण फोटोशूटसाठी बेस्ट लोकेशन जर म्हटलं तर उलव्यामध्ये हेच लोकेशन आहे. सो म्हणजे नवी मुंबईमध्ये जरी कोणत्या फोटोग्राफरला तुम्ही विचारलं तरी हे लोकेशन सजेस्ट करतात बऱ्याच वेळेला. मला सुद्धा 2-3 वेळा म्हणजे मी विचारलेलं तर मला इकडे लोकेशन सजेस्ट केलेलं. सो आज आम्ही असंच सहज इकडे फिरायला आलो आहे, पण खरंच गुगलवरती जेवढं दिसतं त्याच्यापेक्षा खूप छान असं हे लोकेशन आहे. इकडे तुम्ही पाहू शकता बऱ्याचसा स्पेस आहे, खूप स्पेस आहे आणि खूप छान इकडे ना काम वगैरे केलेलं आहे. स्वच्छता तर खूप छान आहे. इकडे अजून काहीतरी बनवायचा प्लॅन आहे वाटतं. इथे तुम्ही पाहू शकता असं हे मेन लोकेशन फोटोशूटचं, जे की गुगलवरच्या फोटोंमध्ये पण खूप छान दाखवलं आहे आणि रिअलमध्ये त्याच्याहूनही जास्त छान आहे. इथे पाहू शकता तुम्ही हार्टचं डेकोरेशन आहे. वरती छान असं कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत, त्याच्यावरती झाडं वगैरे खूप छान सगळे. 2-3 पॉईंटवरती हे असं एंट्री पॉईंट केलेले आहेत. तर इकडे ना पार्कसाठी वगैरे खूप छान जागा आहे. आणि त्यानंतर इकडे साईडला छान असं स्नॅक्स वगैरे भेटतात, म्हणजे नाश्ता सेंटर वगैरे इकडे लावलेलं आहे. सो फोटोशूटसाठी तर एकदम परफेक्ट असं लोकेशन आहे. इकडे वॉशरूम पण आहे, इकडे चेंजिंग रूम पण, म्हणजे चेंज वगैरे पण करू शकतो. जर 2-3 ड्रेसवरती फोटोशूट वगैरे करायचं असेल आपल्याला तर आपण इकडे येऊन चेंज वगैरे करू शकतो. आणि इकडे सगळं स्नॅक्स सेंटर आहे, म्हणजे नाश्ता वगैरे करायला, किंवा मग इकडे कुल्फी वगैरे बरेचसं सेंटर इकडे लावलेले आताशी चालू होत आहेत. तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण गार्डन दाखवलंय आणि इकडे बरेचसे आम्ही गेलो तेव्हा फोटोशूट सुद्धा चालू होते.
तुम्ही जर नवी मुंबईमध्ये राहत असाल आणि कोणत्याही प्रकारचा जर फोटोशूट करायचा असेल तर हे बेस्ट लोकेशन आहे. यासाठी तुम्हाला म्हणजे 5 ते 7 या दरम्यान यावं लागेल, कारण 5 ते 6:30 पर्यंत छान असा सनसेट येतो आणि त्यामुळे फोटोचं लोकेशन खूप छान दिसतं तिथे. आतमध्ये मी बरेचसे तुम्हाला पॉईंट सुद्धा दाखवले. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला खरंच इतकं छान वाटेल आणि मन एकदम भरून जाईल. सो चला, बाय बाय.